मी काय चुकीचं बोललो लक्षात ठेवतो म्हणजे मी लिहून ठेवतो. रीना लक्षात ठेवेल. कनी रीना तिच्या मेंदूत तर मी कोरूनच ठेवणार आहे. पण मी तुला सांगते तू ए सावे काय ग मला वरडतीस ते वरडतीस वर माझ्या आयटमला पण वरडतीस होय. म्हणजे तुझ्या आयटमचा राग माझ्या आयटम वर काढायलास होय तू. हा हा बोल आता बोल. आयटम आयटम सॉरी टू डिस्टर्ब यू. तुला जास्त बोलते लागतंय ना लागतंय मार खा अजून मार खा. मेसेज आला धैर्याचा मेसेज आलाय. तुझ्यासाठीच असणार नाही. तूच बोल. आणि 1 मिनिट हा फोन तू त्याला परत का नाही दिला. हा अगं तू सुचू कुठं दिलंस मला. काय नेक्स्ट टाइम भेटला की देते मी त्याला. का आता बोलून घेऊ इथं बोलवतेच. नाही ठीक आहे काय गरज नाहीये. नेक्स्ट टाइम भेटला ना की माझ्या समोर द्यायचा कळलं. नाही तर फोन स्वतःकडे ठेवशील आणि मला सांगशील दिलाय म्हणून. हा हे करू शकते ती. ए तू गप्रे तू बघणार आहेस की नाहीस. नाही तूच बघ. राहू दे मीच बघते. बघू तरी काय पाठवलंय. सॉरी टू डिस्टर्ब यू. एक रिक्वेस्ट होती. रीनाला काही बोलू नकोस. तिनं जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं. तुला जर माझ्याशी फ्रेंडशिप करायची नसेल तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मी काय फोर्स करणार नाहीये तुला. आणि एक गोष्ट खरी आहे की मी बदललोय तुझ्यामुळे. माझ्या हातून काहीतरी चांगलं काम व्हावं ह्यासाठी प्रयत्न करतोय. भाऊन इतकं नाही पण त्यांच्यासारखं थोडंफार तरी काम करण्याचा प्रयत्न करतोय. बघ सावे. जर त्या कामात तुझी हेल्प झाली असती तर बरं झालं असतं. सो परत एकदा विचारतोय तुला, तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील का. सावे कसला फिल्मी आहे ह्यो. अरे तू काय करायलास. मी कशाला काय करू. अगं एवढं भारी बोलायला येतो आणि तू काहीच करणार नाहीस होय. करून टाक की फ्रेंडशिप. करून टाक. फ्रीज असते कुठे पैसे पडतात. एक मी नाही काही फ्रेंडशिप करणार. अथर्वचं ऍडमिशन झालं मोठ्या शाळेत. सोडून पोळी खाव म्हटलं की बोंबलून गुळवणी मागायचं. हा माझ्या नरड्यात काय सायलेन्सर बसवलंय म्हणून मी हळूहळू बोलायला लागल्या. सॉरी हे पण सांग की कुठल्या शाळेत. तुम्ही सांगा बरं. हा ती पलीकडची 24 नंबर शाळा. हा डोक्यावर पडलाय काय. हळू पलीकडची 24 नंबरची शाळा मोठी शाळा आहे. हा बोला म्हटलं की काही पण बोलायला लागलायसा. शिवाय सगळा मूड घालवला असा. सांग की मुजुमदारांच्या शाळेत ऍडमिशन झालं. काय. होय उद्या फॉर्म भरायला बोलवलंय. भाऊंना नाही आवडणार ग. त्यांना विचारायला पाहिजे आधी. आता काय सगळ्या गोष्टी भावना विचारूनच करायचे का आयुष्यभर. हा अथर्वच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यामुळे इथं नो कॉम्प्रेसर.
नो कॉम्प्रोमाइज असते ते. तेच ते जर करायचं नसेल का नाही तर जसं असेल तसं कळलं लागलाय सांगायला. आलं ग माझं बाळ ते धर का सगळ्यांसाठी काय ग तू तिला सांगून काय उपयोगच नाहीये. मीच भारी काहीतरी रिप्लाय करते. नाही असं काही करू नका. का अगं, तू- अरे, तू इकडे दे अरे, असं काय अरे तुम्ही काय करताय इकडे दे. घे पाहिजे तर इकडे नाही देणार रे म्हणताय. परत इकडे दे. दे रीना ऐक माझं ती आधी फोन दे. रीने इकडे फोन दे आधी. फोन अरे यार परत दे ना रे. तुम्ही आता असं काय करताय. अरे दे चाललंय काय अरे अरे हो अरे थांबा अरे थांबा. काय चाललंय हे हं? काय चाललंय भाऊ मोबाईल बाबा मोबाईलचं दुकान माझं मोबाईलचं दुकान. तुझ्या दुकानाचं इथं काय आलंय. ते भाऊ मस्ती करते ते. काही नाही काय रे तू का ओरडत होतास. मॉम्सने पेढे आणले होते. पेढे कशाचे आणि ते याचं मोठ्या शाळेत त्याचं मोठ्या शाळेत ऍडमिशन होत नाही ना म्हणून मी नवस केलं होतं. आणि त्याला स्कॉलरशिपला पण बसता आलं नाही. मी देवाला गेलते म्हणून मी देवळातनं पेढे आणलेत. हा म्हणजे ते तिकडं डोनेशन देता आलं नाही म्हणून इकडं डोनेशन. नवस नवस. $10 लाख द्या ऍडमिशन घ्या आणि 3 वर्षात डिग्री पण. आणि तुमच्या मुलाला हे पण सांगायचं की कॉलेजला यायची गरज बी नाही. कळवा.